राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मात्र आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीये। खरं तर तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण होतं। मराठा समाज आरक्षण जी.आर. नंतर ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाडेंनी घेतलेली होती। त्यामुळे सकल ओबीसी महामोर्चानं नाराजी व्यक्त केली होती। तायवाडे बैठकीला येणार असतील तर आम्ही बैठकीला जाणार नाही असं सकल ओबीसी महामोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यांच्या या भूमिकेनंतर बैठकीला न जाण्याचा निर्णय तायवाडेंनी घेतलाय। मात्र आता ओबीसी महामोर्चाचे प्रतिनिधी या बैठकीला जाणार आहेत। सकल ओबीसी महामोर्चा होईलच, कारण 2 सप्टेंबरच्या जी.आर. मध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खोडाखाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो त्याच्याशी आम्ही सहमत नाही। आम्हाला 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टींवर चर्चा होईल आणि ठाम राहू। मी विरोध केला नाही, सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला, त्या कारण त्यांची भूमिका या जी.आरच्या समर्थनार्थ होती। त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जी.आर. रद्द करावा ही मागणी असेल। सरळ भूमिका आहे। जो ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीचा, ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो।